एक शेतकरी असतो आणि त्याला 2 मुली असते, तर दोन्हीही मुलीचे लग्न तो थाटामाटात लावून देतो. तर एक मुलगी कुंभाराला देतो आणि एक मुलगी मात्र शेतकऱ्याला देतो. तर लग्न झाल्यानंतर तो शेतकरी दोन्ही मुलींच्या घरी मुक्कामी जातो. पहिले कुंभार मुलीच्या घरी जातो, तेव्हा कुंभार मुलींनी त्याचा चांगला पाहुणचार केलेला असते आणि वडिलांना ते म्हणते मुलगी की बाबा तुम्ही देवाला प्रार्थना करा की यावेळेस कमी पाऊस पडू दे, कारण जास्त पाऊस पडला तर आमचं खूप नुकसान होते, कारण आमची माती हे भिजते, तर त्यामुळे तुम्ही अशी प्रार्थना करा. तर तो शेतकरी म्हणतो की हो मी तसंच म्हणणार देवाला, आणि ते लगेचच निघतो दुसऱ्या मुलीच्या घरी. दुसऱ्या मुलीच्या घरी गेल्यानंतर म्हणजे त्या मुलीला म्हणतो की बाई तू काही पाहुणचार करू नको, तिकडून आता जेवण वगैरे करून आलो. तरी ती मुलगी जबरदस्तीने म्हणते की नाही बाबा तुम्ही पहिल्यांदा घरी आले तर तुम्हाला मी असं जाऊन देणार नाही, तुम्हाला पाहुणचार करते. पाहुणचार केलेला असतो तेव्हा ते शेतकरी तो जेवतो तिथे जाऊन, आणि ती मुलगी म्हणते शेतकरी मुलगी त्या वडिलांना म्हणते की बाबा देवाला तुम्ही अशी प्रार्थना करा की यावेळेस भरपूर पाऊस पडू दे आणि माझं पीक हे बहरून येऊ दे चांगलं. तर ते वडील म्हणतात तिचे की ठीक आहे हो मी तसंच म्हणणार. आणि घरी येतो आणि त्यांना प्रश्न पडतो की आता दोन्ही मुलींचं मी कसं म्हणणार, कारण एकीचं म्हटलं तर दुसरीचं नुकसान आणि दुसरीचं म्हटलं तर तिचं नुकसान. तर मग तो शेतकरी ठरवतो यांना दोघीलाही बोलवायचं. दोघीलाही घरी बोलवतो दोन्ही मुलींना, आणि त्या दोन्ही मुलींना म्हणतो की अगं मी तुझ्याबद्दल जर देवाला मागितलं तर तिचं नुकसान होईल, तर आणि तिच्याबद्दल जर देवाला मागितलं तर तुझं नुकसान होईल. मी असं करतो देवाला दोन्हीही मागतो, आणि देणं तर देव दोन्हीपैकी एकच देऊ शकणार, दोन्ही तर काही देव देऊ शकणार नाही. त्याच्यामुळे एक जेही जर देवानी भरपूर पाऊस पडला तर शेतकरी मुलगी कुंभार मुलीला मदत करायची, आणि पाणी जर कमी पडला तर शेतकरी मुलीचं नुकसान झालं तर कुंभार मुलगी शेतकरी मुलीची मदत करायची, असं त्यांच्याशी बोलतो. तर त्या मुली ठरवतात की हो बाबा आम्ही तसंच करणार, आम्हाला एकमेकांना धरूनच समोर जायचं आहे. तर असं म्हणतात आणि मुली ऐकतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच आहे की सगळ्यांनी एकमेकांची मदत करूनच माणसाने समोर गेलं पाहिजे, आणि एकमेकांची मदत केली तरच माणूसही समोर जाऊ शकतो.